श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। तर बघा, आज आहे अंगारकी संकष्ट चतुर्थी। अंगारिका म्हणजेच काय, त्याचबरोबर अंगारिका संकष्ट चतुर्थीची कथा काय, याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका। तर बघा, आपल्या हिंदू धर्मातली सहसा सर्व गणेश भक्त संकष्टी चतुर्थीच्या दिवशी उपवास धरतात। आपल्याला घरी संध्याकाळी देव्हारातल्या मंगल मूर्ती श्री गणेशाची पूजा करून बाप्पाला दुर्वा आणि मोदक अर्पण केले जातात आणि चंद्रोदयानंतर यथाशक्ती स्तोत्र मंत्र सेवा करूनच मगच हा उपवास सोडला जातो। परंतु हीच संकष्टी जेव्हा मंगळवारी येते तेव्हा हिला अंगारकी चतुर्थी म्हणून संबोधितले जाते। ह्या मागची कथा ही तितकीच महत्त्वाची आहे। तर ती अशी आहे की बघा, कृतयुगात अवंती नगरीत वेद वेत्ते अग्निहोत्री ऋषी भरद्वाज हे महान गणेश भक्त असून त्यांनी त्या युगापासूनच मानवसृष्टीला गणेश पूजेचे महत्त्व पटवून दिले होते। या ऋषींकडूनच पृथ्वीच्या गर्भातून अंगारक नामक जास्वंदी वृक्षाच्या सानिध्यात रक्तवर्णीय भौमपुत्र जन्माला आला होता, जो 7 वर्षांचा झाल्यावर पृथ्वीनं त्याला पुन्हा भरद्वाज ऋषींच्या सानिध्यात केले होते। ऋषींनी त्यांचे उपनयन केले, वेद शिकविले आणि गणेश मंत्र देऊन उपासना करायला सांगितलं। त्यानंतर हा मुलगा अरण्यात गेला। त्याने 1 सहस्र वर्षे तप करून गणेशाला प्रसन्न करून घेतले आणि हाच तो दिवस होता मंगळवारी आलेल्या संकष्टी चतुर्थीचा। स्वर्गात राहून अमृत प्राशन करायचा आणि त्रिलोक्यात विख्यात व्हायचे वरदान त्यानं प्रसन्न झालेल्या श्री गणेशाकडे मागितला। यावर गणेशानं सुद्धा आपल्या परम भक्ताला हे वरदान दिले की ह्यापुढे भविष्यात येणाऱ्या मंगळवारची संकष्टी चतुर्थी ही तुझ्याच अंगारिका या नावाने ओळखली जाऊन संबंधित उपवासकास 21 संकष्टी केल्याची फलप्राप्ती या चतुर्थीमुळे मिळेल आणि तुझ्या या सहस्र वर्षाच्या तपश्चर्येने पुण्य युगायुगाने त्यांच्यातही वाटले जाऊन त्यांच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतील, हे ऋणमुक्त होतील। अशा प्रकारे त्रिलोक्यात तू सुविख्यात होशील आणि तुझं नाव भूमिपुत्र म्हणून भौम अकारका सारखा लाल आहेस म्हणून अंकाकर व शुभ करण्याची शक्ती असेल म्हणून मंगळ या नावे तुला ब्रह्मांडातल्या आकाशात ग्रहांमध्ये स्थान मिळेल आणि तू सदैव अमृत पान करशील। त्यामुळेच गणेशाच्या या वरदानामुळे तेव्हापासून अंगारकी चतुर्थीला अत्यंत महत्त्व प्राप्त झाले। म्हणून ज्या गणेश भक्तांना प्रतिमासी येणाऱ्या संकष्ट चतुर्थी व्रत उपवास करणे जमत नसेल अशांनी अंगारकी मात्र न विसरता व न चुकता आवर्जून करावी की ज्यामुळे 21 संकष्टी केल्याचे पुण्य नक्कीच मिळेल, असे वेदवचन ही दिले गेले आहे। आज मंगळवारी येणारी संकष्ट चतुर्थी ही या वर्षातली पहिली अंगारकी योग असल्याने आपल्यालाही काही मनोकामना पूर्ण होण्यासाठी अथवा महत्त्वाचे इच्छित कार्य मार्गी लागण्यासाठी आवर्जून अंगारिकाचा उपवास अवश्य करायचा। कारण आज ब्रह्मांडातील मंगळ ग्रहांच्या पुण्यलहरी कितीक पटीने पृथ्वीकडे आकर्षित होत असतात आणि त्यामुळे उपवास करणाऱ्यास त्या पुण्यलहरीचा निश्चितच फायदा होतो। असे अनेक श्री गणेशाची आयुष्यभर उपासना आराधना करणारे लोक आहेत, असे भक्त आहेत की त्यांच्या अनुभवाने हे सांगत आले आहेत की या दिवशी जो कोणी उपवास करतो त्याला निश्चितच त्याचा फायदा होत असतो। आजच्या दिवशी आपल्याला एक श्लोक म्हणून चंद्रदर्शन करून श्री मंगलचंडिका स्तोत्र पठण करून श्री गणपती अथर्वशीर्षाची शक्य तितकी आवर्तने करूनच उपवास सोडायचा असतो। तसेच चतुर्थीचा उपवास चंद्रदर्शन करून त्याच दिवशी सोडायचा असतो। तर अशा प्रकारे गणेश अंगारकी श्लोक सुद्धा म्हटला जातो। तो श्लोक अशा प्रकारे आहे: गणेशाय नमस्तुभ्यं सर्वसिद्धी प्रदायकं संकष्टहर्मे देव गृहानार्घं नमोस्तुते कृष्णपक्षे चतुर्थातु संपूजितं विदुदये क्षिप्रं प्रसीद देवेश अंगारकाय नमोस्तुते।
अशा प्रकारे गणेश अंगारकी श्लोक सुद्धा आपल्याला म्हणायचा आहे। त्याचबरोबर मंगल चंडिका स्तोत्र सुद्धा पठण करून गणपती अथर्वशीर्ष पठण करून आपल्याला उपवास सोडायचा असतो। आज जेवढी शक्य होईल तेवढी आपल्याला गणपती बाप्पांची पूजा अर्चना आराधना सेवा करायची असते। ही होती अंगारकी संकष्ट चतुर्थीच्या मागची कथा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत। श्री स्वामी समर्थ।